तुम्ही बघू शकता कोबी 65 बनवून रेडी झालेले आहेत. कलर टेक्स्चर वगैरे वा छान. आणि आपण जे ड्राय तळून घेतलेले आहेत त्याच्या सोबतीला ते आणि वरतून छान कांद्याची पात. नमस्कार मंडळी, साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत फ्लावर 65. इथे फ्लावर घेतलेले आहे अर्ध कट करून आणि असे मोठे मोठे पीस आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर मी इथे पाणी घेतलेलं आहे अर्ध बाउल. तर आपल्याला पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमच आणि मिठामध्ये आपल्याला सर्व फ्लावर टाकून द्यायचे आहे. 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. छान मिक्स करून घेऊ. मध्ये अळ्या वगैरे काही असेल तर ते स्वच्छ होऊन जाईल, निघून जाईल. कॉर्नफ्लॉवर घेतले आहे अर्धी वाटी, मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी, लाल तिखट घालून घेऊया अर्धा चमच, मीठ टाकून देऊया अर्धा चमच. तर मग हे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत, तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान पेस्ट करून घ्यायची आहे, स्लरी करून घ्यायची आहे. पण जसं भजीचं भिजवतं ना, कांदा भजीचं वगैरे असं, तसं बॅटर करून घ्यायचं आहे. झालेले आहे. चला तर मग फ्लावरला पण 15 मिनिटं झालेले आहेत. छान आपण पाण्यामधून काढून घेऊया. बॅटर पण रेडी आहे आणि फ्लावर पण आपण पाण्यामधून काढून घेतलेला आहे. चला तर मग फ्लावर 65 बनवायला घेऊया. चला तर मग आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण फ्लावर एक एक करून तळून घेऊया. कोट करून आपण तळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छान आपल्याला कोट करून तळून घ्यायचं आहे सर्व फ्लावर एक एक करून. चला तर मग छान दुसऱ्या साईडने पण आपण तळून घेऊया. फ्लावर एक एक करून टाकायचे आहेत, एकत्र टाकायचे नाही आहेत आपल्याला फ्लावर, त्यामुळे चला तर मग छान तळून घेऊया. मग काढून घेऊया. तुम्ही बघू शकाल आपले फ्लावर किती क्रंची झालेले आहेत. आवाज बघा किती क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत. चला तर मग एक बॅच तळून झालेली आहे, दुसरी बॅच तळून घेऊया. छान फ्लावर कोट करून घेतलेला आहे. क्रंची आणि क्रिस्पी असे होतात. हे बॅच पण झालेली आहे. 65 तळून झालेले आहेत. तेल गरम होत आहे. हे 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून छान अशी पेस्ट स्लरी तयार करून घ्यायची आहे. आणि लसूणचे तुकडे आणि आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. छान तळून कांद्याची पात छान परतून घेऊया. आपल्याला हे फुल गॅसवर करायचं आहे, फास्ट. एक छोटा कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि छान परतून घेऊया. फास्ट गॅसवरच परतवायच्या आहेत. कुठलीही चायनीज रेसिपी असू दे फास्ट गॅसवरच करतात. तर तुम्ही आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि परतून घेते. परत चिली सॉस 1 चम्मच घेतलेला आहे मी, तो टोमॅटो सॉस आणि सोया सॉस छान मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे. थोडं पाणी घालून घेऊया, म्हणजे जास्त घट्ट नको पडायला. छान परतून घेऊया. मिक्स करून थोडं पाणी टाकून घेते मी, एकदम घट्ट नको पडायला त्याच्यासाठी. आणि आता या स्टेजला आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. तिला तुम्ही टेस्टनुसार लाल तिखट घालून घ्या, तुम्हाला कितपत हवं आहे त्याप्रमाणे. आणि छान मिक्स करून घेऊया. फ्लॉवर आहेत ते घालून घेऊया. थोडे मी तसेच ठेवले साईडला आणि छान मिक्स करून घेऊया. वरतून छान कांद्याची पात टाकून घेतलेली आहे, मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून घेऊया. तर तुम्ही बघू शकाल आपले कोबी 65 कोबी मंचुरियन बनवून रेडी आहे. चला तर मग
साधना आज काय बनवलं? गोबी मंचुरियन, गोबी 65। तर मंडळी, आज मी बनवलं आहे गोबी 65 गोबी मंचुरियन। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या साधनाच फूडी कुकिंग चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी टेस्ट करून दाखवते तुम्हाला। एकच नंबर झालेला आहे मंडळी, नक्की करून बघा।